नमस्कार, रिंगण न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत। मी श्रीनिवास फडणीस। पाहूया एक विशेष बातमीपत्र। औसा तालुक्यात नेहमीच सामाजिक सलोखा जपला जातो। याच परंपरेला उजाळा देत रमजानच्या पवित्र महिन्याचे औचित्य साधून सकल मराठा समाज औसा तालुक्याच्या वतीनं शुक्रवारी 13 मार्च रोजी मुस्लिम बांधवांसाठी भव्य दावते इफ्तार चे आयोजन करण्यात आले होते। या उपक्रमातून औसा शहरात हिंदू मुस्लिम बांधवाच्या अतूट मैत्रीचे आणि सामाजिक ऐक्याचे दर्शन यावेळी घडले। औसा टी पॉइंट येथील हाशमी चौकातील MRF शोरूम परिसरात शुक्रवारी सायंकाळी हा कार्यक्रम पार पडला। सायंकाळी 6:42 रोजा इफ्तारची वेळ होताच हिंदू आणि मुस्लिम बांधवांनी एकत्र येत इफ्तारचा आस्वाद घेतला। या इफ्तार पार्टीमध्ये तालुक्यातील दोन्ही समाजातील प्रतिष्ठित नागरिक, राजकीय नेते, तरुण आणि ज्येष्ठ मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्यामध्ये औसा तहसीलदार घनश्याम अडसूळ, उपनगराध्यक्ष डॉक्टर अफसर शेख, मराठा समाजाचे महंतगिरी महाराज शेख शकील, नगरसेवक जावेद शेख, मुजाहिद शेख, खुदमीर मुल्ला, मुजमिल शेख, अजहर हाशमी, आदम पठाण, सय्यद मुजफ्फर अली इनामदार, शेख सनाउल्ला दारोवाले, अनीस जहागीरदार, नियामत लोहारे, फय्यूम शेख, पाशाबाई शेख, खाजाबाई शेख, नजीर मुजावर सर, डॉक्टर मुजाहिद शरीफ तसेच शेख नजीर, डॉक्टर वहीद कुरेशी, पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष संजीव सगरे, महबूब बक्षी, MB मनियार, अफ्ता शेख यांच्यासह अनेक मुस्लिम बांधवांनी या इफ्तार पार्टीला हजेरी लावली होती। केवळ धार्मिक कार्यक्रम म्हणून न पाहता एकमेकांचा सण उत्साहात सहभागी होऊन आनंद द्विगुणित करण्याचा उद्देश हा संदेश यातून देण्यात आला। यावेळी मुस्लिम समाजाच्या वतीनं सकल मराठा समाजाच्या बांधवांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। या प्रसंगी सकल मराठा समाजाच्या वतीनं उपस्थित मान्यवरांना रमजानच्या शुभेच्छाही देण्यात आल्या। हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी औसा तालुक्यातील सकल मराठा समाजाचे बांधव यांनी परिश्रम घेतले। या उपक्रमामुळे औसा शहरात हिंदू मुस्लिम संस्कृतीचा वारसा जपत संपूर्ण जिल्ह्यासमोर सामाजिक ऐक्याचं आदर्श उदाहरण ठेवले आहे। पार्टी ठेवण्यात काय आवश्यक आहे? आज सकल मराठा समाज औसा तालुक्याच्या वतीने या ठिकाणी रमजान निमित्त सकल मुस्लिम बांधवांसाठी या ठिकाणी इफ्तार पार्टीचं आयोजन केलेलं होतं। हे इफ्तार पार्टी ठेवण्यामागचं कारण एक आहे की हिंदू आणि मुस्लिम बांधव आहेत की यांच्यातील प्रेम वाढत जावं, हा एकमेव उद्देश हे इफ्तार पार्टी ठेवण्याच्या पाठीमागचा होता आणि समाजात हिंदू मुस्लिम एकीचं मेसेज जावा या एकमेव उद्देशाने आज ही इफ्तार पार्टी आम्ही आयोजित केलेली होती। त्यासाठी आज इफ्तार पार्टी घेण्यात आली। ही इफ्तार पार्टी हे सकल मराठा समाज यांच्याकडून ठेवलेले, आज जे समाजात घडामोडी घडत आहेत, समाजात द्वेष पसरण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांच्या तोंडावर एक चपराक म्हणून आपण हे समाज एकवटण्यासाठी ही इफ्तार पार्टी ठेवण्यात आलेली आहे। समाजात आपल्या हिंदू मुस्लिममध्ये प्रेम असंच ओलय राहावं याच्यामुळे पार्टी ठेवण्यात आलेली होती। त्यासाठी आज इफ्तार पार्टी घेण्यात आली। आज मुस्लिम समाजाला 23वा रोज आहे आज, आणि ह्या दिवशी सकल मराठा समाज औसा येथील सर्व समाजाच्या वतीनं औशातील मुस्लिम समाजाला आज इफ्तारची पार्टी देण्यात आली। त्याच्या मागचा एकच उद्देश की समाजाचा जो तिढा निर्माण होत आहे तो न होता सलोख्याची भावना एकमेकांमध्ये निर्माण व्हावी एवढ्यासाठी हा प्रोग्राम केलेला आहे। याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटू नवीन बातमीपत्रासह, तोपर्यंत नमस्कार।